बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला। पुढील 2 दिवसात जागावाटपासाठी पहिली बैठक पार पडणार। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी महायुतीमध्ये शिंदे शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। कोर कमिटीच्या बैठकीत 125 जागांवर चर्चा झाल्याची टीव्ही9 मराठीला सूत्रांची माहिती। तर भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। साधारणतः जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये त्यासाठी मतदान होण्याची शक्यता। नागपुरातील स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक। मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची स्मृती भवनात यावेळेस उपस्थिती। तर आगामी महापालिका निवडणुकीमुळे संघाच्या बौद्धिकाला महत्त्व प्राप्त। आरएसएस आणि शिवसेनेची विचारसरणी मिळती जुळती आहे। संघाच्या स्मृती भवनामध्ये आल्यानंतर वेगळीच ऊर्जा आणि बळ मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। संघाच्या बौद्धिकाला अजित पवार गैरहजर। बौद्धिकाला राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित नाही। भाजपसह शिंदेंच्या नेत्यांची उपस्थिती। विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत। सरकारने आता नाटकं करू नयेत। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा। पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर निशाणा। चव्हाणांनी निश्चिंत राहावं, नियमात राहून निर्णय घेतला जाईल। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात नियमबाह्य काम होणार नाही। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधान देखील बदलतील। पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याचीही वर्तवली आहे शक्यता। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश आहे। ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाहीये अशा लोकांनी पंतप्रधान पदावरती बोलावं हा या वर्षातील बिगेस्ट जोक आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती आशिष शेलारांची टीका। पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक हारल्यानंतर स्वप्न पडतायत। त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक। मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार भक्कम आहे। प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। 2 महिने थांबा, काहीतरी घडतं एवढं नक्की। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण असेल। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरती चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर बोलले ते काळाची गरज आहे। माझा नेता मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे। शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं सध्या तरी शक्य नाहीये। आमच्याकडे आमदार जास्त असल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यातील शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा घोटाळा करून राहिलेले पैसे निवडणुकीत वापरले। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचा गंभीर आरोप। शालेय पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट। पुरवठादारांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे। वडेट्टीवारांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी अजूनही सापडला नाहीये। 1 वर्षापासून आरोपी सापडत नाहीये हे सरकारचं अपयश आहे। शशिकांत शिंदेंचा आरोप। पुणे महापालिकेसाठी आज मनसे आणि ठाकरे सेनेची पुण्यात बैठक। पुण्यामध्ये ठाकरे सेना मनसे सोबत जाणार की महाविकास आघाडीमध्ये राहणार याकडे लक्ष। तर उद्या महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक। पुण्यामध्ये उद्या भाजप शक्ती प्रदर्शन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन करणार। पुण्यातील निवडणुकीच्या साठी आता भाजप पुढची दिशा ठरवणार। पुण्यामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। पहिल्याच दिवशी 800 जण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती। पुणे महापालिकेसाठी काँग्रेसकडून अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ। 16 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार। सगळ्याच पक्षांकडून पुण्यात जोरदार तयारी। नाशिकमध्ये आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। आमदार राहुल ढिकले संघटन मंत्री यांच्यासह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया होणार। 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार। बीडच्या माजलगाव परिसरात मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला। दोघांवर गुन्हा दाखल झाल्याची धारूर पोलिसांची माहिती। दगडफेक नेमकी कोणी केली आणि कुठल्या कारणावरून झाली हे मात्र अद्यापही अस्पष्ट। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईच्या दौऱ्यावरती। तर गोट इंडिया या टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला मेस्सी भेट देणार। मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही। प्रोजेक्ट महादिवाचं उद्घाटन करून मेस्सी वानखेडे स्टेडियममधून निघणार।
लिओनेल मेस्सीच्या गोट इंडिया टूरमुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल. मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट रोड तसेच कोस्टल रोडसह अनेक मार्गांवरती एकमार्गी वाहतुकीवरती बहुतांश निर्बंध, तर वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात पार्किंग पूर्णतः बंद. लिओनेल मेस्सीच्या स्वागतासाठी बांद्रा सेलिंगवरती आकर्षक अशी रोषणाई. फुटबॉलपटू मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. दिल्लीच्या रामलीला मैदानावरती आज काँग्रेसचं आंदोलन. मतचोरी विरोधात व्होट चोरी, गद्दी छोडो आंदोलन. राहुल गांधी, काँग्रेसचे नेते तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आंदोलनात सहभागी होणार. नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या तयारीला सुरुवात. मंत्री महाजन यांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार, तर मखमलाबाद परिसरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 500 झाडं लावली जाणार. एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वर्ध्यात द्या. पालकमंत्री पंकज भोयर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. सध्याच्या स्थितीमध्ये दुसरे केंद्र देणं अपेक्षित असल्यानं वर्ध्यामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्याचीही मागणी. अमरावती महानगरपालिकेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावरती सुमारे 200 मतदारांची नावं. मात्र सारंग राऊतच त्या घरी राहत नाहीत. युवा काँग्रेसचे समीर जवंजाळ यांची तक्रार. सोलापूरमध्ये भाजपचा उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवार आला बैलगाडीतून. इच्छुक उमेदवार विजय यादव यांच्याकडून गाईला चारा भरवून उमेदवारी अर्ज दाखल. भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू. पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत बदला होणार नाहीत. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश. तर निवडणुकीमध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून बदल्यांना स्थगिती. टिटवाळ्यातील विधवा महिलेच्या झोपडीला 2,33,000ची नोटीस. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार. मालमत्ता कराचे बिल न भरल्यानं पालिकेची नोटीस. पालिकेच्या नोटीसनंतर आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक. धाराशिवमध्ये आत्महत्या केलेल्या अडत दुकानदाराकडे शेतकऱ्यांचे जवळपास 14 कोटी अडकले. 600 ते 700 शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसेही अडकले. शेतकऱ्यांचा धाराशिव मार्केट कमिटी समोर मोठा गोंधळ. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या महाकाली मातेची प्राणप्रतिष्ठा होणार. सद्गुरू श्री गजानंद माऊलींचं भाविकांना यावेळेस उपस्थित राहण्याचं आवाहन. आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. मुंबईची हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय. नरिमन पॉइंट परिसरामध्ये सकाळपासूनच धुसर वातावरण. धूळ, धुकं आणि धुरामुळे श्वास घेणंही कठीण. राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार. पुढील आठवडाभर थंड हवेचा जोर कायम राहणार. पुण्यात थंडीचा जोर वाढला. पुण्यामध्ये तापमानाचा पारा 8.8 अंशांवर पोहोचला. पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार. जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर यासोबतच तापी, पूर्णा परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आता रेल्वे मार्गांनी जोडला जाणार. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे आदेश. मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 3,411 कोटी रुपये खर्च अपेक्षित. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जवळे कडलक गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी, तर चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त. अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे शासनाचे आदेश. पुणे जिल्हा नियोजन समितीमधून बिबट्याच्या उपाययोजनेसाठी 13 कोटी देण्यात आले. यातून पिंजरे खरेदी, जवळपास 68 बिबटे जेरबंद. सोलापूरमधील जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश. आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य करत साखर आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला आदेश. उसाला 3,500 रुपये दर जाहीर करावा, अन्यथा कारखाने बंद पाडण्याचा दिला होता इशारा. गोंदिया जिल्ह्यातील 1014 अंगणवाड्यांना वीज नसल्याचं समोर. शेजारच्या घरातून करावी लागते विजेची सोय नसल्यानं चिमुकल्यांना नाहक त्रास. गोंदियामध्ये शासनाच्या धान खरेदीचं अर्ध उद्दिष्ट पूर्ण. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून 6,53,779 क्विंटल धान खरेदी. शेतकऱ्यांची 154 कोटी रुपयांची धान खरेदी. वर्ध्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईमध्ये विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह 6,59,000चा मुद्देमाल जप्त. वडनेर पोलिसांची मोठी कारवाई. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 350 क्विंटल हळदीची आवक. तर कांडी हळदीला प्रति क्विंटल 12,350 ते 14,500 रुपयांचा दर. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. पुण्याच्या चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाली. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा.
रत्नागिरीमध्ये INS ओल्ड विक्रांत जहाजाची 35 फूट प्रतिकृती दी मॉडेल क्राफ्टच्या टीमनं अवघ्या 22 दिवसात विक्रांत जहाजाची प्रतिकृती तयार केली। विक्रांत जहाजाची ही भारतातील सर्वात मोठी आणि पहिली प्रतिकृती आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची 7 महिन्यातच बदली। राकेश ओला नवे पोलीस आयुक्त म्हणून उद्यापासून पदभार स्वीकारणार। नवनियुक्त सीपी राकेश ओला हे 2012च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील सातगाव मधील कॉलेजसाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता। सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांकडून पुढील शोध सुरू। भंडाऱ्याच्या तुमसा तालुक्यातील सीतेपार गावाजवळ भीषण अपघात, वाळूने भरलेल्या ट्रकच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू। सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अवैध वाळू उत्खनन प्रकरणात तत्कालीन भंडारा SDO गजेंद्र वालपांडे निलंबित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत घोषणा केली। सेवानिवृत्त तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या विरोधात देखील FIR नोंद। पंढरपूर शहरातील प्रसिद्ध यमाई तलावातील पाण्याची गुणवत्ता ढासळली। ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानं तलावामध्ये मृत माशांचा मोठा खच। तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलला मोठ्या दिमाखात सुरुवात। देशभरातून जातिवंत अश्व यात्रेसाठी दाखल।